नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत आमचं खानदेशी पद्धतीचं डाळदाण्याचं बट्टर. त्यालाच शेंगदाण्याचं पिठलं असं सुद्धा म्हणतात बरं का. आता त्यासाठी आपण आता शेंगदाणे भाजून घेणार आहोत. सर्वप्रथम बघा मैत्रिणींनो, आता आपण शेंगदाणे भाजून घेतले होते ना, आता ते स्वच्छ करून घेऊ, त्याची साल काढून घेऊ आणि मग नंतर मिक्सरमध्ये त्याचं वाटण तयार करू. बघा मैत्रिणींनो, आता आम्ही त्या पिठल्यासाठी घेतलेलं आहे फुटाणा डाळ, 4-5 पाकळ्या लसणाच्या, 1 हिरवी मिरची, छोटासा आल्याचा तुकडा आणि 1 चमचा जिरं आणि हे बघाशी आपण भाजून घेतलेले दाणे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ सगळं एकत्र. आता आपण सर्व वस्तू मिक्सरच्या भांड्यात एकत्र केले आहेत. आता ते मिक्सरला फिरवून घेऊ. करून घेतलंय. आता यात आपण थोडं पाणी घालून थोडंसं त्याची पेस्ट बनवून घेऊया. आता आपण फोडणी देऊन घेऊया. मी आता थोडं तेल टाकलेलं आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊया. थोडं जिरं टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे, थोडासा हिंग टाकून घेऊया आणि आपण आता आपलं हे पाणी घालून आपण जे वाटण तयार केलेलं आहे हे फोडणीत टाकून देऊया. हे बघा असं घट्टसर होतं ते वाटण. आणि त्याला सारखं चाळत राहायचं. आता थोडं मीठ टाकून घेऊया. तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं. याच्यात हळद घालत नाहीत बरं का, थोडंसं तिखट टाकून घेऊया. मैत्रिणींनो, असं प्रकारे आपलं हे शेंगदाण्याचं पिठलं तयार झालेलं आहे. तर कोणाकोणाकडे हे पिठलं बनवलं जातं आणि त्याला तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा.